नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. 18व्या लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. 6 टप्प्यातलं मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे. शेवटच्या 7व्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी या निवडणुकीची जी आहे ती मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये नेमकी काय स्थिती आहे आणि देशामध्ये काय स्थिती आहे, इंडिया आघाडी की एनडीए आघाडी यामध्ये नेमकं कोण पॉवरफुल आहे, या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश पवार सर. सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. देशाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण देशातली चर्चा तर करणारच आहोत, मात्र महाराष्ट्रामध्ये जर सर आपण पाहिलं तर 2 पक्ष फुटल्यामुळे मतदार कुठेतरी संभ्रमावस्थेत असल्याचं पाहायला मिळालं. त्याचाच इम्पॅक्ट कुठेतरी निवडणुकीवर देखील झाला आहे अशी चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत? मला महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलच्या म्हणजे एक डिफरंट मुद्दा कोणता ह्या निवडणुकीमध्ये वर्कआउट झालेला, तर नव्यानेच सगळ्या पक्षांना संघटन करावं लागलं. नव्याने सर्वच पक्षांना करावं लागलं याचा अर्थ भाजपला नाही. भाजपचं त्यांचं मूळचं संघटन होतं. हे संघटन नव्याने केलं ते पक्ष म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा बाहेर पडल्यानंतर तो काही जुन्या रूपातला राहिला नाही. त्यांनाही नव्याने समाजाच्या पुढं जायचं होतं. त्याच्यामुळं एकूण महाराष्ट्रामध्ये राजकीय बांधणी करणं असेल किंवा लोकांना आपल्या पार्टीशी जुळवून घेणं असेल, ही प्रक्रिया पूर्णपणे नवीन घडली. आता राहिला दुसरा मुद्दा की वाटतं हे असं की पूर्ण नवीन ह्याच फक्त पक्षांबद्दल घडलं 4, परंतु भाजपबद्दलही काय घडलं आणि भाजपबद्दल घडण्याचं एक कथा ॲक्च्युली इंटरेस्टिंग आहे. ती कथा कुठली इंटरेस्टिंग आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपसाठी मराठा जातीचं संघटन सुरू केलं होतं आणि त्याला मराठा कॉन्फेडरन्सी असं एक जुनं नाव आहे. त्या नियमाप्रमाणे त्यांनी सुरुवातीला विखे पाटील, नंतर विजयसिंह मोहिते पाटील, त्याच्यानंतर उदयनराजे भोसले, कोल्हापूरमधले महाडिक असतील, असे एक 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 मराठा फॅमिली जोडत गेले होते. म्हणजे याचा अर्थ काय होत होता की भाजपने सुद्धा मराठ्यांमध्ये नव्याने शिरायचं आणि मराठा राजकारणातली घराणी भाजपशी जुळवून घ्यायची, हा त्यांचा जवळपास एक 4-5 वर्षातला प्रोग्रॅमच होता. परंतु गेल्या 2.5 वर्षामध्ये या प्रक्रियेला थोडं स्लो करावं लागलं, त्याची गती कमी करावी लागली. त्याची गती कमी केली म्हणजे काय झालं तर साधारणपणे असं झालं की ओबीसींचा गट जास्त ॲक्टिव्ह झाला. म्हणजे एकनाथ खडसे असतील किंवा मुंडे असतील, यांच्या भूमिकांमुळे दबाव वाढला भाजपवरचा. त्याच्यामुळे भाजपचं संघटन मराठा केंद्रित ठेवायचं की ओबीसी केंद्रित ठेवायचं, म्हणजे जुन्या त्यांच्या नियमाप्रमाणे माधव केंद्रित ठेवायचं, याच्यामध्ये डिस्प्यूट सुरू झाला किंवा त्या दोघांमध्ये कसा समन्वय साधायचा याच्याबद्दलची एक समस्या उभी राहिली. आता ही समस्या सोडवताना असं पाहिलं की महाराष्ट्रातल्या 2 पार्ट्या फुटलेल्या आहेत. परंतु मी असं म्हणेल तो मुद्दा थोडासा आपण बाजूला ठेवूया आणि असा त्या पार्ट्यांचा विचार करूयात की या पार्ट्यांकडे देवेंद्र फडणवीस कसे पाहत असतील. म्हणजे त्यांचा जो मूळ प्लॅन होता की महाराष्ट्रामध्ये संघटन करण्याचा, तर तो होता मराठ्यांचं संघटन करायचं. परंतु ओबीसींना पहिला क्रमांक द्यायला लागल्यामुळे आणि निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून एकनाथ खडसेंना पुन्हा भाजपत घ्यायचं आहे आणि ती एकूण चर्चा गतिमान झाली. त्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस सगळ्याच प्रोसेसकडे कसे पाहत असतील, तर त्याचं उत्तर असं मिळतं, हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार म्हणजे मराठा चेहरे आहेत आणि त्यांची बी टीम हे आपण भाजपच्या मूळ संघटनाच्या बाहेर ठेवायची, परंतु भाजपशी त्यांचं युती असेल. या अर्थाने तुम्ही पाहायला गेला तर भाजपचं संघटन सुद्धा एकदम
फ्रेश नव्याने घडतंय. या चार पार्ट्यांचं संघटन तर फ्रेश नव्या पद्धतीने घडतंय. हे सूत्र तुम्हाला समजतंच. म्हणजे याचा अर्थ झाला, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जनतेचं मत काही असेल, परंतु या 4 पक्षांनी आणि 5व्या भाजप पक्षाने मिळून महाराष्ट्राच्या राजकारणाला ढवळून काढलं आणि सगळ्या सामाजिक आधारांना उलटं पालटं फिरवून घेतलं. त्याच्यामुळं सगळी सामाजिक गणितं बदलली, याच्याबरोबर राजकीय गणितं बदलली आणि त्यामुळे कोणालाच ही गणितं नेमकी कोणती आहेत हे सांगण्यात अडचण येत असल्यामुळे विश्लेषण करताना असं वाटतं की महाराष्ट्र हे कन्फ्यूज करणारं राज्य आहे किंवा महाराष्ट्रामध्ये काहीतरी उलटापालट घडत आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या पुढे एक चॅलेंज आहे की आपण नेमकं काय सांगायचं महाराष्ट्राबद्दल. परंतु महाराष्ट्राबद्दल हे सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राच्या राजकारणाला टोटल बदलवण्यासाठीची ही एक प्रोसेस राबवली गेलेली आहे. नक्कीच सर. आणि जर आपण बघितलं तर भाजपाचा जो हार्डकोअर मतदार होता त्याला पहिल्यांदाच घड्याळाला मतदान करावं लागलं. त्यामुळे ते कुठेतरी एक म्हणजे धायरीमधलाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की ते आजोबा कमळाचं चिन्ह नाही म्हणून मतदान केंद्रावरून बाहेर पडत होते. अजित पवारांना किंवा शिंदेंना बरोबर घेतल्यानं भाजपाला काही निवडणुकीमध्ये फायदा झालाय किंवा मग काही तोटा झालाय असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की फायदा झालाच नाही असं विधान करणं चुकीचं आहे. याचं कारण काय, तर साधा आपण पाहिलं की अजित पवारांच्या बद्दल तर बारामतीतली सीट त्यांची क्लोज टू क्लोज स्पर्धा असणार आहे. जर असं नसतं तर खरंच ही स्पर्धेत राहिली असती का भाजपसाठी सीट? म्हणजे त्यांच्या बाजूने आता ती आघाडी असल्यामुळे तो फायद्याचीच गोष्ट म्हणावी लागेल. राहिला मुद्दा कोणता, जर ठाकरेही फुटलेलेच होते, म्हणजे NDA पासून बाजूला गेलेले होते आणि दुसऱ्या बाजूला NCP त्यांच्या बाजूला नव्हती आणि काँग्रेसही त्यांच्या बाजूला नव्हती, तर ते एकटेच लढणार होते. म्हणजे एकटे लढून त्यांना आत्ता येतील तेवढ्या जागा आल्या पण असत्या. परंतु जर याच्यात काय भर पडलीच तर ती त्यांच्या फायद्याची असेल. अधिक दुसरा मुद्दा, त्यांच्या फायद्याची गोष्ट घडलेला कोणता आहे, तर त्यांचं गेल्या 2.5 वर्षात सरकार आलं. सरकार आल्यामुळे सरकारचे जे निवडणुकीसाठी फायदे असतात ते त्यांना निवडणुकीमध्ये मिळालेले आहेत. आणखीन पुढचा मुद्दा जो कोणता असेल भाजपसाठी फायद्याचा ठरलेला, तर सरकार आलं, सरकारची सत्ता आली, प्रशासन हाताशी आलं आणि या सगळ्या प्रोसेसमधून जी गव्हर्नमेंटची संसाधन आहेत ती जनतेसाठी त्यांना वापरता आली. म्हणजे जनतेचा विकास आम्ही करतोय वगैरे वगैरे म्हणण्याची एक प्रोसेस घडली. म्हणजे एक मोठं चॅलेंज जे होतं की आपलं सरकार नाही राज्यामध्ये आणि केवळ केंद्राच्या जीवावरती ह्या निवडणुकीला सामोरं जावं लागलं असतं, तर ते मुद्दे बाजूला गेले आणि राज्यातलं सरकार त्यांच्या मदतीला आलं आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची मदत त्यांना एका अर्थाने झालीच. ती किती म्हणजे प्रक्रियेपर्यंत झाली किंवा किती हाय लेवलला गेली, तर मला असं वाटतं ते फार जरी हाय लेवलला गेली नसली तरी त्यांचं जे एक मोठ्या प्रमाणावरती पडझड होणारी होती ती रोखण्या इतपत तरी गेली. मधल्या काळात जर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष उभा राहिला होता. मनोज जरांगे पाटलांनी तर थेट ज्याला तुम्हाला पाडायचंय त्याला पाडा असं सांगून एक प्रकारे एक मराठा आंदोलनाची पुढची दिशा जी आहे ती कुठेतरी सेट केल्याचं पाहायला मिळालं होतं. तर या मराठा आंदोलनाचा निवडणुकीवर इम्पॅक्ट झालाय? मला असं वाटतं की मराठा आंदोलनाचा निवडणुकीवरती फार मोठा इम्पॅक्ट पडलेला नाही. आता निवडणुकीच्या बद्दलचं विश्लेषण करताना किंवा मीडियातले लोक किंवा ज्यांना जातीबद्दल बोलायचं आहे ते खूप बोलत असतात. परंतु तुम्ही साधारणपणे महाराष्ट्रामध्ये म्हणाला तर माझं असं म्हणणं आहे की निवडणुकीवर प्रभाव पाडणारे कमीत कमी 20 तरी घटक असतात. त्यापैकी जात हा एक आहे. म्हणजे तुम्ही त्या प्रमाणात त्या जातीकडे वाटून दिलं तर 5% 10% असं काहीतरी सगळ्या जातींबद्दलच्या प्रभावाचं गणित निर्माण होतं. आता त्या 10%मध्ये मराठ्यांना वाटा द्यायचा झाला तर तो किती मिळू शकेल, तर तुमच्या असं लक्षात येईल तो वाटा मराठ्यांना खूप छोटा येतो.
म्हणजे साधारणपणे 2%, 3% इथपर्यंत मराठा जातीचा काहीतरी प्रभावाचं तुम्ही विश्लेषण करू शकाल. परंतु मुद्दा असा आहे की जरांगे पाटलांचं एकूण भूमिका आणि तुम्हाला मतदान ज्याला द्यायचंय त्याला द्या, इथं एक मुद्दा फक्त कट झाला, मांडला गेला की तो मुद्दा कोणता आहे की ते अप्रत्यक्षपणे सुचवतायत की भाजपच्या विरोधात वोटिंग करा, असं फिलिंग क्रिएट झालं. परंतु ते खरं होतं का याच्याबद्दलची तपासणी नाही झालेली. पुढचा मुद्दा याच्यानंतरचा, सगळंच मराठा मतदान केवळ जरांगे पाटील यांच्याशी बांधलेलं आहे का, तर उत्तर ते पण नाही. मराठा मतदान कशाशी जोडलं गेलेलं आहे, तर कुठं सहकारी साखर कारखाने आहेत, कुठं दूध डेअरी आहेत, कुठं भूविकास बँक आहेत, कुठं ITचे क्षेत्र आहेत, कुठं नवीन व्यवसाय आणि उद्योग उभा राहिलेले आहेत. या सगळ्या गोष्टींशी ते जोडले गेलेले आहेत, कनेक्ट झालेले आहेत. त्याच्यामुळं त्या क्षेत्रातले जे उमेदवार असतील किंवा ज्या पार्ट्या त्या क्षेत्राच्या बाजू घेत आहेत त्यांच्याकडे ते वोटिंग वळलं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जात नावाचा फॅक्टर आणि तोही जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमधून वोटिंगचा पॅटर्न क्रिएट झाला असं मला अजिबात वाटत नाही. म्हणजे प्रमुख पक्ष तर होते, जिथं भाजप होता, ठाकरेंची शिवसेना होती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होती. मात्र या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका कुठेतरी निर्णायक राहिल्याचं पाहायला मिळालं. अगदी अकोल्याची सीट असेल किंवा पुण्यामध्येही शेवटच्या क्षणी वसंत मोरेंना दिलेली उमेदवारी असेल, तर या सगळ्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर जो आहे तो या निवडणुकीत महत्वाचा ठरेल. किंवा मागच्या निवडणुकीमध्ये 2019ला जर आपण पाहिलं तर 7% MIM सोबत असताना त्यांना मतं मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर या निवडणुकीमध्ये या आकडेवारीत काही वाढ होईल किंवा वंचित आपला प्रभाव दाखवू शकेल? मला असं वाटतं की ही निवडणुकीची तुलना म्हणजे त्यांच्यासाठी म्हणून 19च्या निवडणुकीशी केली तर त्यातून 2 मुद्दे पुढे येतील. पहिला मुद्दा काय येईल तर 19ला जितका त्यांना प्रतिसाद मिळाला होता तितका प्रतिसाद त्यांना या निवडणुकीला मिळाला नाही. हे अगदी फार म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तपशील पाहिजे तर असं पण नाही. तुम्हाला जनरली निरीक्षणावरून आणि त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या बद्दलचं गणित दिसतं. आता दुसरा मुद्दा कोणता आहे याच्यानंतरचा की गेल्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला तोटा यांच्या संघटनाचा झाला, म्हणजे बहुजन महासंघाचा. तेव्हा वंचित बहुजन महासंघ असं त्यांना म्हटलं गेलं होतं, आघाडी. माझं असं म्हणणं आहे की काँग्रेसला झाला होता तसाच भाजपलाही तोटा झाला होता. म्हणजे तो काही एका बाजूने फटका बसला नव्हता. आता या विधानाचा अर्थ काय होतो? या विधानाचा अर्थ असा होतो की त्यांनी काय केवळ काँग्रेसला टार्गेट केलं, NCPला टार्गेट केलं असा मुद्दा नव्हता, तर त्यांचं संघटन ते करत होते, त्यांना लोक प्रतिसाद देत होते, त्या प्रतिसादाला पुढे ते घेऊन चाललेले होते. याच्यामुळं 19ची निवडणूक त्यांनी कुणाची तरी बी टीम होती म्हणून नाही लढवलेली, ते स्वतःसाठी लढत होते. आता त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे, आत्ताची निवडणूक ते काय म्हणून लढवतायत, तर ते स्वतःसाठीच निवडणूक लढवतायत. स्वतःसाठी निवडणूक लढवत असताना याचा फटका NDAला होईल का इंडियाला होईल हा त्यांचा प्रश्नच नाही. मी त्यांच्या दृष्टीने प्रश्न आहे की त्यांचं संघटन टिकवणं, त्यांच्या लोकांना संधी देणं आणि त्यांच्या लोकांमधून काय कोण निवडून आलं तर बघत राहणं, ही पार्श्वभूमी त्यांची मुख्य आहे. आता मग या सगळ्या मुद्द्यांवर आधारित तुम्ही जर असं म्हणाला की त्यांचा या निवडणुकीमध्ये कुणाला फायदा होईल कुणाला तोटा होईल, तर पहिलं उत्तर त्यातनं मिळतं की NDA आघाडीला कमीत कमी फटका बसेल. आता याचं कारण काय, तर काही मतदारसंघात त्यांनीच खुद्द भूमिका घेतलीत की आमचा NDA आघाडीतल्या एखाद्या विशिष्ट उमेदवाराला पाठिंबा आहे. म्हणजे उदाहरणार्थ कोल्हापूरचे शाहू महाराज असतील किंवा बारामतीमध्ये सुप्रिया सुळे असतील, असे काही ठिकाणी त्यांनी पाठिंबा जाहीरपणे देण्याची भूमिका घेतली. म्हणजे याचा अर्थ त्यांनी त्यांचा परिणाम NDA आघाडीवरती व्हावा अशी त्यांना इच्छा दिसत नाही. आता यातून जर फटका तरी बसला तर तो प्रश्न वेगळा आहे.
आणखीन एक मुद्दा शिल्लक राहतो, तो कोणता? याचा तरी सुद्धा जास्तीत जास्त फटका कुणाला अजून बसू शकेल, तर तो बसण्याची शक्यता भाजपला आहे किंवा इंडिया आघाडीला आहे आणि तो बसू पण शकतो. आता तुम्ही म्हणाल ह्या कशावरून हे सिद्ध करता येतं, तर उदाहरणादाखल वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जितकं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे तेवढं म्युच्युअल अंडरस्टँडिंग एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये आहे का, तर उत्तर नाही असं आहे. दुसरं निष्कर्षाकडे आपण आलो, अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांचं अंडरस्टँडिंग आणि याच्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांचं एकूण काँग्रेसबद्दलचं आणि ते मुंबईला व्यासपीठावर गेले ते जर पाहिलं, त्यांच्याबद्दलचे जे चर्चा चालू होत्या त्याच्यावरनं, तर त्यांच्याबद्दलची एक सुप्त अबोल पद्धतीची सुद्धा युती दिसते. म्हणजे याचा क्लिअर कट संदेश म्हणजे असा त्यांनी समाजामध्ये गेलेला आहे किंवा घालवलेला आहे की ते काय काँग्रेसला, NDAला, शरद पवारांना किंवा शिवसेनेला फार दगाफटका त्यातून होईल अशी भूमिका घेत नव्हते. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की NDA आघाडीला फटका बसेल का हे निवडणूक निकालानंतर तपासावं लागेल. सर, सहानुभूतीचा पण फॅक्टर निवडणुकीमध्ये चर्चेला गेला. जेव्हा आम्ही प्रत्यक्षामध्ये ग्राउंड रूटवर ही संपूर्ण निवडणूक कव्हर करण्यासाठी फिरलो, प्रत्यक्ष लोकांशी जेव्हा बोललो, तेव्हा ग्रामीण भागातला जो वर्ग आहे तो जाहीर म्हणजे मीडियासमोर बाईट देतानाही म्हणत होते ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने मतदार ग्रामीण भागातला असल्याचं पाहायला मिळतं आणि या भागातले नेते सगळे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबरोबर असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे दोन्ही पक्ष म्हणजे भाजपा असेल किंवा इकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असेल, तर ही निवडणूक जनतेने हाती घेतली असं म्हणत होते. खरंच असं वाटतं का की 2024 ची निवडणूक जनतेने हाती घेतली? आता याच्याबद्दलचा मुद्दा असा आहे, निवडणुकीवरती प्रभाव अनेक गोष्टी टाकतात. म्हणजे नेत्याचा प्रभाव असतो, त्याच्यानंतर इकॉनॉमिक साधनांचा असतो, इलेक्ट्रॉल मेरिट म्हटलं जातं तशाही गोष्टींचा असतो. परंतु संपूर्ण निवडणुकीमध्ये जे मोजमाप होतं ते ॲक्च्युली जनतेचं होतं. कारण वोटिंग होतं म्हणजे काय होतं, तर जनता आपली इच्छा व्यक्त करत असते आणि प्रत्येक निवडणुकीच्या वेळी जनतेने आपल्या बाजूने निर्णय घ्यावा याच्यासाठी पार्ट्या प्रयत्न करतात. जनतेने जनतेच्या बाजूने निर्णय घ्यावा हा पार्टीचा प्रयत्न नसतो. पार्टीचा प्रयत्न हाच राहतो की जनतेने त्यांचे मुद्दे सोडून द्यावेत, आमचा अजेंडा आहे त्याच्याप्रमाणे आम्हाला वोटिंग करावं. म्हणजे उदाहरणार्थ BJP असेल तर ते सांगेल की राम मंदिराचा इश्यू आहे आमचा, ह्याला तुम्ही वोटिंग करा. जी जनतेची इच्छा आहे का नाही हा प्रश्न वेगळा आहे. तसाच मुद्दा शिंदेंचा आहे की एकनाथ शिंदेंचा की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी आहे, मी काय भागाचा विकास केलाय, तुम्ही मला वोटिंग करा. पण ते असं म्हणणार आहेत का की तुमचा इश्यू असेल त्याला मला वोटिंग करा, तर ते होत नाही. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक निवडणुकीमध्ये नेता, पार्टी किंवा इकॉनॉमी किंवा इलेक्ट्रल मेरिट अशा काही गोष्टी जास्त कृतिशील असतात आणि त्याच निवडणूक फिरवून नेतात, वळवून नेतात. या निवडणुकीमध्ये जास्त चर्चा याच्या व्यतिरिक्त झाली आणि तो मुद्दा कोणता आहे, तर शिंदेंना विरोध झाला, अजित पवारांना विरोध काही ठिकाणी झाला, काही ठिकाणी ठाकरेंची बाजू घेतली, काही ठिकाणी लोकांनी शरद पवारांची बाजू घेतली, काही ठिकाणी अगदी भाजपलाही लोकांनी विरोध केला. मग ह्या ज्या प्रोसेस सगळ्या घडल्या यातून मुद्दे काय क्रिएट होत आहेत, तर मुद्दे 3-4 क्रिएट होत आहेत. पहिला मुद्दा, महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटतं की आमचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि त्याला आम्ही वोटिंग करणार. मग माझ्या पुढं असा प्रश्न पडतोय, जनता या सगळ्या नेत्यांना घाबरून ही पळवाट म्हणून तर अशी म्हणत नाही ना. म्हणजे आता 2 नेते आहेत समजा समोरासमोर आलेले, एका बाजूला आहेत शरद पवार, एका बाजूला आहेत अजित पवार. ह्या दोघांपैकी कोणाची बाजू घ्यायची, तर त्यापेक्षा आमचे प्रश्न म्हणा, हे एक पळवाट पण असू शकते. आता दुसरा आपण म्हटलो हे पळवाट नाही,
तर आणखीन एक मुद्दा निर्माण होतो, तो आहे महाराष्ट्राचा मूळ बांधा. महाराष्ट्राचा मूळ स्वभाव, मूळ बांधा हा आदर्शवादी आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेशाची, बिहारशी किंवा पंजाबशी केली किंवा पश्चिम बंगालशी केली तर तुम्हाला काय गोष्टी जुळत नाहीत. काय गोष्टी जुळत नाहीत म्हणजे कोणतं, की उदाहरणादाखल महाराष्ट्राला तामिळनाडूसारखं फार काहीतरी मोठे लोक गुंडागर्दीतले आहेत आणि ते काहीतरी अवाढव्य घटना करतायत, हे पटत नाही. ते त्यांना नेमकं त्या काळात पटलं नाही. त्याच्यानंतर जी चर्चा झाली की इथून आमदार बाहेर गेले, त्या आमदारांचे व्यवहारांबद्दल खूप चर्चा झाल्या, हे पण पटलं नाही. त्याच्यानंतर तिसरी घटना कोणती, तर उत्तर प्रदेश बिहारमध्ये लोक बोलतात एक आणि करतात दुसरंच. पश्चिम बंगालमध्ये लोकांमध्ये प्रचंड आक्रमकता असते. ती आक्रमकता तुम्हाला ॲक्च्युली शिवसेना फुटल्यानंतर शिंदेच्या विरोधात पण दिसली नाही. महाराष्ट्र त्या सगळ्या ह्याला अत्यंत शांततेने सामोरं गेला असं मी म्हणेल. तुम्हाला कुठं फार काय वाद झालेला दिसत नाही. पुण्यामध्ये एखादी घटना घडली होती आमदारांच्या विरोध करण्याच्या भूमिकेला, पण ज्याला हिंसा क्रिएट होती तशी मोठी घटना नाही घडलेली कधी. म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्राचा आदर्श बांधा किंवा महाराष्ट्राचं आदर्श स्वरूप हे ते जनतेच्या मनात होतं आणि जनता त्याला रिप्लाय देत होती. म्हणून जनता एका अर्थाने शिंदेच्या विरोधात बोलती, एका अर्थाने अजित पवारांच्या विरोधात बोलती किंवा एका अर्थाने BJPच्या विरोधात बोलती असं चित्र दिसलं. परंतु हा दिसण्याचा पॅटर्न जरी फार बोलका असला तरी तो किती टक्के आहे, पुन्हा असा प्रश्न विचारावा लागेल. हा किती टक्के आहे कशासाठी, राजकारणावरती प्रभाव एकूण 20 तरी घटक करतायत असं माझं मत असल्यामुळं पुन्हा हे लोक बोलतायत या गोष्टीचं महत्त्व असं 4-5 टक्क्याच्या आसपास येऊन बसतं. त्याच्यामुळं प्रश्न काय होतोय की आपण म्हणतो लोकांनी निवडणूक हातात घेतली, पण ते 4-5 टक्के लोकांनी हातात घेतलेले आहे. मग 4-5 टक्के मतं टोटल निवडणुकीला वेगळी कलाटणी देतील का, तर याच्याबद्दलही शंका आहे. आणि त्याच्यामुळं एवढ्या मोठ्या चर्चा होऊन किंवा प्रतिसाद मिळून सुद्धा नरेंद्र मोदींना सुद्धा प्रतिसाद मिळतोय असं चित्र दिसतं त्यांच्या भाषणांना किंवा त्यांचं लोक समर्थन करतायत. आणि म्हणून निवडणूक ही एका अर्थाने लोक जरी ॲक्टिव्ह झाली असली तरी अजून पूर्ण लोकांनी हातात घेतली नाही, ती काही प्रमाणात घेतली होती असंच त्याचं चित्र दिसेल. अनेक राज्यांचा जर आपण अभ्यास केला तर या राज्यांमध्ये झालेलं मतदान आणि महाराष्ट्रामध्ये झालेलं मतदान म्हणजे देशामधल्या सर्वात कमी मतदानाची नोंद महाराष्ट्राच्या 5 टप्प्यामध्ये पाहायला मिळाली. का मतदानाचा टक्का एवढा कमी झाला, काय वाटतं? महाराष्ट्राच्या मतदानाचा टक्का कमी झाला याची मला पहिली गोष्ट म्हणजे निवडणूक मतदारांची नोंदणी असते, त्या नोंदणीच्या प्रक्रियेत एक दिसतो. दुबार नावं खूप असतात. दुबार नावं असले तर मतदान घटतं. म्हणजे ते 2 ठिकाणी काय मतदान करू शकत नाहीत, त्यामुळे मतं त्या प्रमाणात कमी होत जातात. मग तुम्ही जर का 100% मानलं तर त्या 100%पैकी कमीत कमी दुबार मतं किंवा काय ठिकाणी नावं कट झाली, काय ठिकाणी नव्याने नावं आली असं म्हणलं तरी एक 5-10% हा घोळ असतोच. म्हणजे तुम्हाला 90%चा आकडा प्रमाण मानून टोटल मतांच्या टक्केवारीचा विचार करावा लागेल. आणि तसा विचार केला तर मग मतदानाची टक्केवारी जी आत्ता झालेली दिसते 100%च्या तुलनेत ती पुन्हा 1-2 टक्क्यांनी वर सरकू शकते. म्हणजे हा पाहण्यातला ज्याचा त्याचा एक प्रश्न आहे. दुसरा, मतदानाची टक्केवारी महाराष्ट्राची घटली याचं कारण संपूर्ण भारतातलं आणि महाराष्ट्रातलं डिफरंट आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राला असं वाटत होतं की आम्ही 19ला ज्यांना मतं दिली होती, म्हणजे उदाहरणार्थ शिवसेनेला मतं दिली आणि शिवसेनेची युती किंवा भाजप बरोबर होती, मग त्यांनी ती युती फुटली तर आम्ही ज्यांना मतदान दिलं ते कुठं गेले.
नंतर पुढचा प्रश्न निर्माण झाला की जे मतं उद्धव ठाकरेंशी बांधील होती त्यातला एक गट फुटून गेला. त्या राहिलेल्या मतदारांना असं वाटलं की आम्ही दिलेली मतं कुठं गेली. त्याच्यानंतर NCP मध्ये जो शरद पवारांना 19ला प्रतिसाद मिळाला होता, म्हणजे साताऱ्याची सभा आठवल्यानंतर त्याही लोकांना पुन्हा वाटणं साहजिक आहे की आम्ही शरद पवारांना वोटिंग केलं होतं, आता हे तर लोक बाहेर पडले. म्हणजे वोटरच्या पुढे एक नैराश्य क्रिएट झालं आणि त्या नैराश्याचं प्रमाण असंच 1-2% असणार आहे. म्हणजे याचा अर्थ झाला की या 1-2% मतदान पुन्हा तिथं घटलेलं दिसतं. आणि तिसरा मुद्दा आहे याच्या व्यतिरिक्त, तो मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो की जे भाजपने घोषणा केली होती की 400 पार, भाजप निवडूनच येणार आहे, भाजप भला बहुमतच मिळणार आहे. तर मग आपण मोठ्या संख्येने संघटन करायचं, मोठ्या संख्येने जाऊन वोटिंगला बाहेर उतरायचं ह्याची काही गरज नाही. आता असं एक चित्र साधारणपणे निर्माण होत गेलं. त्यातून पुन्हा 1-2% मतदान कमी झालं. म्हणजे हे तुम्ही जर नीट पाहिलं 2-2-2 तर धरले तर साधारणपणे 6%. म्हणजे ही सगळी प्रोसेस जितकी गुंतागुंतीची होती, जितकी वेगवेगळी वळणं घेत राहती, तितकी ती प्रोसेस अशी मतदानावर परिणाम करते. त्यातले हे 3 मुद्दे मला प्रमाण वाटतायत, एवढाच भाग आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या 48 जागा आहेत तर सर प्रत्येक पक्ष दावा करतोय आम्हीच विजयी होईल. आपल्याला टेंटेटिव्हली किंवा अनप्रॉक्झिमेटली अंदाज काय सांगता येईल, महाराष्ट्रामध्ये 48 पैकी कोणाचं प्राबल्य पाहायला मिळेल की मग पुन्हा युती आघाडी असं काही पाहायला मिळेल? मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये 48 जागांमध्ये निर्णायक एखाद्या पक्षाचं फार मोठं वर्चस्व दिसणार नाही. जसं पाठीमागच्या निवडणुकीमध्ये एकदमच महाराष्ट्रामध्ये भाजप सर्वात जास्त जागा घेऊन निवडून आला होता, किंवा दुसऱ्या बाजूने तेव्हाच्या NDA आघाडीला मोठ्या जागा मिळाल्या होत्या. आता ती प्रोसेस राहत नाही, त्याच्यामध्ये घट आहे. त्यातली घट कोणती आहे तर पहिली गोष्ट आहे की NDA आघाडीच्या जागांची संख्या कमीत कमी 10 तरी घटणार आहे महाराष्ट्रामध्ये. 10पेक्षा जास्तही घटू शकते, पण कमीत कमी मी सांगतोय 10 घटू शकते. आता हा मुद्दा तुम्ही BJPला तुलना करायला गेला तर BJPच्या जागा किती घटतील तर BJPच्या जागा फार पण घटणार नाहीत. फार म्हणजे कसं की साधारणपणे त्यांच्या जागा एकदम 10 घटतील का तर तसं होणार नाही. त्यांच्या एक 3-4 जागा घटू शकतात. म्हणजे महाराष्ट्राची चर्चा भारतीय राजकारणात आणि प्रत्येक गल्लोबोळी आणि राजकीय पार्ट्यांच्या व्यासपीठावरती आणि प्रत्येक मीडिया करतोय तशी अवस्था नसेल. ह्याचं कारण असं आहे की मुळातच भाजपची लढत ही उद्धव ठाकरेंच्या पार्टीशी होत नाही, त्यांची लढत काँग्रेसशी होते आहे. हा फरक नीट समजून घेतला पाहिजे. आणि मग पुढे मुद्दा येतो तो तिसरा, साधारणपणे तरी सुद्धा जागा कुणाच्या किती येतील तर या निवडणुकीमध्ये NDA आघाडीला आणि इंडिया आघाडीला समसमान संधी, ह्यांची संधी कुणी काही हिरावून घेतलेली नाहीत. कारण दोघांचंही संघटन टिकून आहे, दोघांच्या पाठीशी नेते आहेत, दोघांच्या पाठीशी काही लोक उभे राहिलेले आहेत. याच्यामुळं परिणाम तुम्हाला असा दिसतोय की एक 24 जागा तर प्रायमरी दोघांच्या निवडून येण्यासारखी पहिली पोझिशन आहे. परंतु साधारणपणे गेल्या एक 15-20 दिवसांपासून, म्हणजे शेवटच्या आपल्याकडची फेज झाली त्याच्या आधी 15-20 दिवसांपासून वातावरण बदलत गेलं. आणि हा जो बदल झाला तो बदल काँग्रेससाठी, शरद पवारांसाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी पॉझिटिव्ह झाला. ह्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह झाला याचा अर्थ असा नाही की ते जागा जिंकतील. याचा अर्थ एवढाच झाला की त्यांच्या जागा स्पर्धेत आलेत. आणि त्यांच्या जागा स्पर्धेत आल्या म्हणजे काय झालं तर त्या क्लोज 50,000च्या आसपास आल्या जिंकायच्या, 20,000च्या आसपास आल्या
म्हणजे साधारणपणे एका पार्टीला 4 लाख पडले तर दुसऱ्याला 4.5 किंवा 4.25 लाख असं काहीतरी जुळून फार क्लोज आलेलं आहे ते. अशा वेळेस महाराष्ट्रातल्या 10 तरी जागा असतील की ते कुठल्या बाजूला जातील हे सांगू शकत नाही. म्हणजे कदाचित ते एकाही बाजूला जाऊ शकतात किंवा निम्म्या निम्म्या विभागून पण जाऊ शकतात. या अर्थाने या निवडणुकीचं प्रेडिक्शन असं आपल्याला करता येणं खूप अवघड जातं. आणि शेवटचा त्यातला मुद्दा प्रेडिक्शन करण्यातला, निवडणुकीचा अर्थ आहे की मतदार आपला निर्णय स्वतंत्रपणे घेतो. त्याच्यामुळं जसं राजकीय पार्टीला मतदारांना गृहीत धरता येत नाही, तसं विश्लेषण करणाऱ्या माणसाला सुद्धा मतदारांना गृहीत धरता येत नाही. कारण मतदार हा सरते शेवटी त्याला कोणती झळ बसलेली आहे आणि मतदाराला कोणते प्रश्न ऐरणीवचे वाटतात त्याच्यावरती तो निवडणुकीचा निकाल देतो. त्या अर्थाने वळणाऱ्या जागा कमीत कमी 10 तरी महाराष्ट्रात आहेत आणि त्याच्यामुळं निवडणुकीचा निकाल हा एका अर्थाने 10 जागांमुळे पाक 34 कडे किंवा 14 कडे असा उलटा सुलटा पण वळू शकतो. खूप खूप धन्यवाद सर की तुम्ही इतक्या विस्तारानं टॉप न्यूज मराठीशी बोललात. तर प्रकाश पवार सरांनी महाराष्ट्र असेल किंवा देश असेल याच्यामधल्या राजकीय स्थितीवरचे अंदाज जो आहे तो अगदी सहज सोप्या पद्धतीने टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो केल्याचं पाहायला मिळतंय. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, मुलाखतींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.